मुंबईमध्ये मंगळवार आणि बुधवारसाठी येलो अलर्ट देण्यात आला असून ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी गुरुवारपर्यंत येलो अलर्ट देण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। या काळात दक्षिण कोकणातील तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो। मान्सून आता परतीच्या प्रवासाला निघाला असून पुणे शहरात रविवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात झाली। शहरातील अनेक भागात रस्त्यांना पुन्हा नद्यांचं स्वरूप आल्याचं दिसून आलंय। सिंहगड रस्ता, बाणेर, बालेवाडी, सातारा रस्ता, कात्रज, लष्कर परिसर, हडपसर, कात्रज, लोहगाव, विमाननगर अशा सर्वच परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली। गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सकाळी काही भागांमध्ये पाऊस झाला, त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरण साठ्यामध्ये वाढ झाली आहे। त्यात पुजारीटोला धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने धरणाचे 8 गेट हे 2 फूट उंचीने सुरू करण्यात आले असून त्यामधून 6482 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या सर्व प्रदेश आणि जिल्ह्यातील बहुतेक धरणे 100% भरली आहेत। मराठवाड्यातील धरण 72% दरम्यान भरली आहे। तळकोकणात परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय। सह्याद्रीच्या पठ्ठ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने वैभववाडीतील भुईबावडा घाटात 12 ठिकाणी दरडी कोसळल्यात तर 2 ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्यात। तसेच कुडाळ तालुक्यातील हातेरी नदीला पूर आल्याने 2 गावांना जोडणारा बंधारा तुटून गेलाय। ढगांच्या गडगडाटासह रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारी मुसळधार पावसाने सांगलीसह जिल्ह्याला झोडपून काढलंय। सांगली शहर जलमय होऊन रस्ते चौकात पाणी साचू लागलंय, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। तसेच तासगाव, मिरज, कडेगाव तालुक्यातील 4 सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली असून ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत। जिल्ह्यात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात 25.9 मिलीमीटर पाऊस झाला। सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ होताना दिसतेय। आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,671 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। चांदीचा भाव मात्र 312 रुपयांनी वधारून 8,08,068 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय। करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झालाय। गेल्या 23 वर्षांपासून आयस्मार्ट कंपनीच्या वतीने ही सेवा दिली जाते। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मशिनरींचं पूजन झालंय। शनिवारी गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार असून त्या दिवशी देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहील। मंदिर आवारातील गरुड मंडप उतरवण्याचं काम सोमवारी पूर्ण झालंय। त्यावर प्रतिकृती रूपात मांडव उभारून चैत्र नवरात्रोत्सवाचे विधी केले जाणार आहेत। कांद्याची लासलगाव बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमत 4,433 रुपये प्रति क्विंटल होती। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत किमतीत 2% वाढ झाली आहे। या आठवड्यात कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याचं चित्र आहे। मागील आठवड्यातील कांद्याची आवक पाहिली असता राज्यात कांद्याच्या आवकमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 22% वाढ झाली आहे। नाशिक जिल्हा वगळता इतर बाजार समितीमध्ये कांदा आवक कमी अधिक प्रमाणात झाल्याचं दिसून येत आहे। सणासुदीच्या काळात गावी जाण्याची प्रत्येकाला ओढ असते। ऐनवेळी अडचणी येऊ नयेत यासाठी प्रवासी आगाऊ रेल्वे तिकीट बुक करून ठेवतात। त्यात रेल्वेच्या गाड्या या 120 दिवस आधी बुकिंग करण्याची सुविधा आहे। त्यामुळे पुण्यातून जाणाऱ्या जवळपास 80% गाड्या सध्या वेटिंगवर आहेत। त्यामुळे आयत्या वेळी जाणाऱ्या प्रवाशांना आता दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे। मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत 4,697 रुपये प्रति क्विंटल होती। मागील आठवड्याच्या तुलनेत किमतीत 2.5% वाढ झाली आहे। तर मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर 31% वाढ झाली आहे।
पंढरपुरात धनगर समाजाच्या राज्यव्यापी मेळाव्याला सुरुवात झाली आहे। येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणेने पंढरी दुमदुमली आहे। या मेळाव्यात उपोषणाची पुढील दिशा ठरणार आहे। एसटी आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। उपोषणाचा मंगळवारी 16वा दिवस आहे। नागपुरात मंगळवारी दुपारच्या सुमारास शंकरनगर मेट्रो स्थानकावर मेट्रो अचानक बंद पडली। काही तांत्रिक कारणांमुळे ही मेट्रो अचानक बंद पडली। हिंगणा ते सीताबर्डी मार्गावरील मेट्रो बाधित झाल्याने बंद करण्यात आली होती। मेट्रोमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले। हवामान विभागाने भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे। भंडारा जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं असून पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे धान पिकांना फायदा होणार आहे। गोंदिया जिल्ह्याला हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसू लागलाय। पाऊस शेतीला आवश्यक असल्यामुळे शेतकरी राजा आनंदी झाला। मालेगाव भागात असलेल्या गिरणा धरण तुडुंब भरलंय। पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। सकाळी धरणाचे 2 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून धरणातून 2476 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे।